हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धाज वर्ल्डमध्ये। आज आता आपण पनवेलवरून उलवेला चाललेलो आहोत। नवी मुंबईमध्ये नवीन टुरिस्ट प्लेस झालेला आहे, तर बऱ्याच जणांकडून त्याचे रिव्ह्यू ऐकलेत तर छान आहे। त्यामुळे मग आज सुट्टी आहे तर आम्ही डिसाईड केलं की तिथे जावं। तर उलवेमध्ये नावाशिवा खाडीच्या येथे रामबाग असं एक गार्डन ओपन झालेलं आहे, टुरिस्ट प्लेस आहे। तर चला तर मग आपण बघूया कसं आहे ते। हे बघ सुनीता इथे राहते। मग कोलाडला आल्यावर काय झालं? इकडे आलो गाडी घेऊन। हां, आणि इकडे येईपर्यंत आम्हाला वाजले 12:30 वाजले असेल। मग परत ट्रिप होती। फायनली आम्ही आलेलो आहोत। खूप मोठा परिसर आहे, इथे पार्किंगसाठी देखील खूप मोठी जागा आहे आणि इथे एंट्रीलाच इथे मंदिर आहे। तर चला तर मग आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया। आता हे नवीनच ओपन झालेलं आहे उलवेमध्ये। इथे खूप मस्त असे सेल्फी पॉईंट्स आहेत। मुलांना शाळेला सुट्टी पडल्यामुळे आणि वीकेंड असल्यामुळे तर आज खूप गर्दी आहे इकडे। तुम्ही देखील असा नक्की प्लॅन करा फॅमिलीसोबत, आणि स्पेशली तर मुलांना इथे घेऊन या, कारण की त्यांच्यासाठी इथे खेळायला खूप आहेच ॲक्टिव्हिटी, तर त्यांना छान वाटेल। Oh my God! वाव, खूप मोठा आहे हे गार्डन, आणि इथे झोके देखील खूप मोठे आहेत। मस्त आहे इथे सेल्फी फोटोज काढण्यासाठी, तर हे एक नंबर आहे पॉईंट। आणि इथे गार्डनमध्ये एंट्री देखील फ्री आहे।
अरे देखो फ्रेंड्स, तुम्ही फॅमिलीसोबत नक्की या इकडे. खूपच छान आहे. तुम्ही मस्त एन्जॉय कराल इथे. आम्ही 5 वाजता आलो होतो. आता 8:30 झालेले आहे. तर आता भूक देखील लागलेली आहे. गार्डनच्या बाहेर स्टॉल आहेत खाण्यासाठी. तर आता आपण काहीतरी खाऊन घेऊया, नाश्ता करूया आपण. फ्रेंड्स, पूर्ण गार्डनचा व्ह्यू बघा. खूप मोठं गार्डन आहे हे. आणि तुम्हाला फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी तर हे बेस्ट प्लेस आहे. A few moments later. आता आम्ही गार्डनच्या बाहेर आलेलो आहोत. तुम्हाला इथे जेवणासाठी देखील खूप ऑप्शन मिळतील, व्हेज नॉनव्हेजमध्ये देखील. आणि इथे स्नॅक्स आहे, चाट आहे, खूप व्हरायटीमध्ये फूड देखील आहेत आणि ते रिजनेबल प्राईसमध्ये आहे. खाऊया, काय खाऊया आपण? चायनीज पण आहे तिथे, मोमोज पण आहेत. मोमोज आवडतात. मला मोमोज नाही आवडत. आता आम्ही हे गरम वडापाव घेतले आहेत आणि भजी घेतलेली आहे. खात असताना तुम्हाला चौपाटीला आल्यासारखा फील होईल, कारण की इथे स्टॉल तसेच सगळे आहेत. त्यामुळे असं वाटतं की आपण चौपाटीला आलो. आता आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही निघणार आहोत इथून. तर आता आम्ही हे पार्किंगमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघा, पार्किंग देखील किती मोठी आहे आणि इथे देखील त्यांनी लाइटिंग्स केलेली आहे. फ्रेंड्स, जर तुम्ही कोणी आला असाल इथे तर नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलेलं आहे ते. आणि जे नसेल आले तर त्यांनी देखील इथे या, कारण की हे खरंच खूप छान आहे. फॅमिलीसाठी तर खूपच बेस्ट ऑप्शन आहे हे. फॅमिली फ्रेंड्ससोबत तुम्ही इथे येऊ शकता, एन्जॉय करू शकता खूप. आणि आता समरमध्ये तर मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत, तर त्यांना नक्की घेऊन या इथे. ते खूप एन्जॉय करते.
गाडी कुठे? जर तुम्हाला यायचं असेल इथे तर आता इकडे तर रात्रीच्या टायमाला ऑटो कमी आहेत, येताना तुम्हाला मिळतील ऑटो, पण जर रात्री तुम्ही याला जर लेट जर झाला तर जास्त ऑटो नाही आहे तिथे, कारण की हे नवीन असल्यामुळे. तर तुम्ही प्रायव्हेट तुमचा ट्रान्सपोर्टने या, ते तुम्हाला बरं पडेल. आणि इथून आता आपण बाहेर निघाल्यानंतर हा गावचा रोड आहे पूर्ण. चला तर मग हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे कनेक्टेड. थँक्यू.